पुढारी न्यूजवरती आपण प्रेडिक्ट पोल बघतोय आणि एक आगळा वेगळा प्रयोग जो एआयच्या माध्यमातून प्रेडिक्शनचा आम्ही केलेला आहे। प्रतिभा शिंदे आहेत आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या। प्रतिभाताई, बऱ्याच एआय इंजिन्सना मला वाटतं अजूनही पचनी पडत नाही की अजित पवार बऱ्याच ठिकाणी वेगळे लढतायत, त्यांनी वेगळी आकडेवारी दिली नाहीये की काही ठिकाणी इतर पक्षांमध्ये वगळलंय, पण एकूणच या आकडेवारीवरती आणि या प्रयोगावरती तुमची प्रतिक्रिया? पुढारीने यायचा जो अभिनव प्रयोग केला त्याचं मी स्वागतही करते आणि मला त्याचं अप्रूप पण वाटलंय। अतिशय अभिनव असा हा प्रयोग आहे। हे खरं आहे की या एकूणच सोशल मीडियावरती असलेल्या माहितीचा गुंडाळा घेऊन त्याच्याबद्दलची प्रतिक्रिया, त्याच्याबद्दलचा अनुमान ते देतात। त्याच्यामध्ये काही गोष्टी जरूर मिसिंग आहेत। ग्राउंड लेवलवरची स्थिती, तिथले उमेदवारांच्या, स्थानिक उमेदवारांची असलेली प्रतिमा आणि संबंध आणि एकूणच त्या ठिकाणचा असलेला जाहीरनामा या संदर्भामध्ये मिसिंग आहे। त्यामुळे उद्याची आपण नक्की वाट बघूया। आम्हाला विश्वास आहे की आमचा पक्ष हा जिथे जिथे स्वतंत्र लढलाय किंवा महायुतीत लढलाय, एक चांगला आम्ही तिकडे परफॉर्मन्स करू असं एकंदरीतच आता जे कार्यकर्त्यांनी आणि आमच्या नेत्यांनी जे सांगितलंय आम्हाला त्याच्यावरनं लक्षात येतंय किंवा आम्ही ते गेल्या प्रचारामध्ये पण बघतोय, त्याच्यामध्ये आम्हाला विश्वास आहे। पण तुम्ही जो आता हा प्रयोग केला आणि तो दुंडाळा घेतला त्याचं विशेष असं अभिनंदनही आणि आम्हाला अप्रूपही आहे। धन्यवाद। आणि हा झालाय हा एआयच्या माध्यमातून, तसाच प्रत्यक्षात खराखुरा प्रेडिक्ट पोल आम्ही आमचे रिपोर्टर्स आहेत, स्ट्रिंगर्स आहेत आणि काही लोकांना विचारून त्याला आपण विचारून केलाय। लोकांना वाटेल लोकांनी एक्झिट पोल ऐकलेले आहेत, ओपिनियन पोल ऐकलेले आहेत, हा प्रेडिक्ट पोल काय असं सुद्धा लोक म्हणू शकतात। माझ्यामध्ये प्रेडिक्ट पोल ही सर्वाधिक प्रामाणिक अशी गोष्ट, कारण एक्झिट पोलच्या बाबतीत मेथोडॉलॉजी देऊन सुद्धा लोक म्हणतात ही माणसं आमच्या घरी आलीच नाहीत। त्यामुळे एक्झिट पोलचं पूर्णता, मान्यता आणि त्याचा अधिकृतता आणि महत्त्व मान्य करून सुद्धा प्रेडिक्ट पोल म्हणजे आम्ही मतदारांशी, रिपोर्टरशी, आमच्या माध्यमाच्या, एक लक्षात घ्या, पुढारी फक्त इलेक्ट्रॉनिक टीव्ही चॅनल नसून एक मान्यवर वर्तमानपत्र सुद्धा आहे, आमचे रिपोर्टर्स आहेत, त्यांच्याशी बोललेले आहेत, सोशल मीडियाचा अंदाज घेतलेला आहे, त्यासाठी एआय सुद्धा वापरलेले आहे। या सगळ्या इनपुट सकट येतोय तो आहे प्रेडिक्ट पोल। ही एक नवी सुरुवात आहे या निमित्तानं मराठी वृत्तवाहिन्यांमध्ये। तर हा प्रेडिक्ट पोल काय तो आपण नम्रता बघणार आहोत। अगदी, आणि तत्पूर्वी बऱ्याच जणांना असं वाटेल की आज काँग्रेस का नाहीये इथे, आम्ही असा का पक्षपातीपणा केला, तर पक्षपात का केला? आम्ही काँग्रेसला सुद्धा संपर्क केलेला होता या चर्चेत सहभागी होण्यासाठी, मात्र कुठल्याही एक्झिट पोल किंवा प्रेडिक्ट पोल अशा चर्चांमध्ये जायचं नाही असा पक्षादेश आहे, असं काँग्रेसच्या प्रवक्त्यांतर्फे आम्हाला निरोप आला आणि त्यामुळे काँग्रेस आज आपल्याला पॅनलवरती दिसत नाहीये। ते असते तर चर्चेची दुसरी बाजू सुद्धा आपल्याला छान समजून घेता आलेली असती। पण हा प्रेडिक्ट पोल आपण जो आता केलेला आहे तो एआयच्या माध्यमातून केला, तसाच खराखुरा आपण ग्रासरूट लेवलला जाऊन सुद्धा केलेला आहे, ज्यामध्ये आमचे रिपोर्टर्स, स्ट्रिंगर्स, काही लोकांच्या आम्ही प्रतिक्रिया घेतल्या, राजकीय विश्लेषक, पत्रकार या सगळ्यांकडनं आम्ही असे प्रेडिक्शन्स जाणून घेतले आणि त्यातून एक प्रेडिक्ट पोल पुढारीने जाणून घेतलेला आहे। तर त्याची मेथडॉलॉजी नेमकी काय आहे ती आपण सुरुवातीला जाणून घेऊया आणि मग आपण त्याचे आकडे बघूया, संशोधन पद्धती पाहूया। अगदी जागा प्रेडिक्ट करताना मात्र एआय आणि ह्युमन इंटेलिजन्स यांची सांगड घालण्यात आलेली आहे। कारण पुढारी न्यूजचं नेटवर्क गावोगावी आहे, गल्लोगल्ली आहे, त्यामुळं प्रत्येक प्रभागात काय हालचाली झाल्या, गेल्या 48 तासात काय जोडण्या झाल्या, हे सगळं आमच्या रिपोर्टरना माहिती आहे। त्यामुळं त्यांचा प्रत्येक जागेचा अंदाज, ह्याच्याशिवाय एआयनं दिलेले वेगवेगळे इन्साईट्स, या सगळ्याचा समन्वय आमच्या संपादकीय टीमनं साधलेला आहे। त्यामुळे पुढारी न्यूजचं नेटवर्क, रिपोर्टर, संपादक आणि एआय यांच्या मदतीनं जागा प्रेडिक्ट पोलच्या सांगण्यात आलं नाही। आणि अगदी ही पुन्हा एकदा आकडेवारी आपण बघूया, कारण आकडेवारी सुद्धा प्रसन्न गंमत म्हणजे एआय पोल जो आहे त्या एआय प्रेडिक्ट पोलच्या आसपास जाणारी आहे। भाजप 85 ते 100, शिवसेना 30 ते 45, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 65 ते 80, मनसे 10 ते 20, काँग्रेस 15 ते 30 आणि इतर पक्ष ज्यामध्ये राष्ट्रवादी आहे, समाजवादी पार्टी आहे, एमआयएम असू शकतात, पक्ष असू शकतात, बसपा असू शकतं, हो 10 ते 25 असं त्यांची आकडेवारी समोर येते। म्हणजे एआयचा जो प्रेडिक्शन पोल आहे त्याच्या आसपास जाणारी ही सुद्धा आकडेवारी आहे। आणि या निमित्तानं नम्रता एक साधारण कल बघायला मिळाला। हा प्रेडिक्ट पोल आहे। मगाशी आपण एआय पोल पाहिला, 6 इंजिन्सना एकच समान आणि कोणताही बायस न ठेवणारा प्रॉम्प्ट दिला होता तो पाहिला। आता हा प्रेडिक्ट पोल जो आमचे
पत्रकार, वरिष्ठ पत्रकार, स्ट्रिंजर नेटवर्क, रिपोर्टर नेटवर्क, पुढारी न्यूज, रिपोर्टर नेटवर्क, पुढारी न्यूजपेपर आणि या सगळ्यांसह शिवाय तज्ज्ञांशी आम्ही बोललेलो आहोत. त्यातून आलेला आकडा आहे. एक पुन्हा त्याची एक राऊंड घेऊयात. आता आपल्याला चर्चेमध्ये आणखी सहभागी होत आहेत पुढारी वृत्तसमूहाच्या मल्टीमीडिया एडिटर मृणालिनी नानिवडेकर. मृणालिनीजी, आमचा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? मृणालिनीजी, नंबर्स तुम्ही मगाचे एआयचे पण कदाचित पाहिले असतील ऑनलाईन, आणि आत्ताचा आपण प्रेडिक्ट पोल, एआय पोलच्या बाबतीत आपण एआय इंजिन्स वापरली होती, प्रेडिक्ट पोलच्या बाबतीत आपण आपलं इंटरनल आणि आउटसाईड नेटवर्क वापरलेलं आहे. तुमच्या याच्याबद्दलची पहिली प्रतिक्रिया? खरं तर अशा प्रकारचा पोल कोणत्याही माध्यम समूहांनी आत्तापर्यंत केलेला नसेल. जे काय मुंबईच्या रस्त्यांवर, पुण्यात थोडंफार गेल्यावर बघायला मिळत आहे तेच प्रेडिक्ट पोल आपल्याला दाखवत आहेत आणि एआय पण तेच सांगत आहे. मला असं वाटतंय की हे निकाल तंतोतंत बरोबर आहेत का हे आपल्याला मतदानाची टक्केवारी पुन्हा आल्यानंतर अजून चांगल्या रीतीने बोलता येईल. कदाचित 1 ते 1.5 तासात आपल्याला फायनल फिगर्स मिळतील. एक मात्र मुंबईतून फिरून आल्यावर मी निश्चित सांगू शकते, मराठी मुद्दा मराठी भागात चाललाय. दोघं भाऊ एकत्र आल्यानंतर मराठी मंडळींचं मतांचं कन्सॉलिडेशन झालेलं आहे आणि त्याच वेळेला मराठी एकत्र झाल्यामुळे अँटी पोलरायझेशन पण मोठ्या प्रमाणात झालं आहे. या अमराठी मतदारांनाही बाहेर काढण्यात प्रचंड चुरस लागली होती आज उमेदवारांमध्ये, त्यांच्या पक्षांमध्ये. आणि मी फिरत असताना मला मायनॉरिटीज मतदानाला फारशा बाहेरच पडल्या नाहीत असं चित्र दिसत होतं. खरंच तसं झालंय का हे टक्केवारी आल्यावर कळेल. प्रचंड निरुत्साह होता अल्पसंख्याक वस्त्यांमध्ये, विशेषतः मुस्लिम वस्त्यांमध्ये. बरं, हे खूप इंटरेस्टिंग आहे. असंच जर चित्र जर ग्राउंडवर दिसत असेल तर कदाचित आकड्यांमध्ये फरकही आपल्याला दिसू शकतो. मला अखिल चित्रांकडे जायचं हा मुद्दा घेऊन. अखिल चित्र, आता नानिवडेकर मॅमनी जी फील्डवरची निरीक्षणं नोंदवली त्याबद्दल आपली प्रतिक्रिया? जे काय आहे त्याच्यावरती आता उत्तर हे आपल्याला नक्कीच उद्या मिळणार. आता काय जास्ती वेळ त्याच्यात राहिलेला नाहीये. राहिला प्रश्न, आपण आता माझा आवाज गेला होता जेव्हा आपण त्या एआय बद्दल आपण बोलत होतो. मी पहिलंच म्हणालो होतो की त्याच्याबद्दल माझा काय आक्षेप नाहीये. एआयनी त्याला जे काय फीडिंग आपण प्रॉम्प्ट दिलं किंवा कोणी काय प्रॉम्प्ट दिलं त्याच्यावर आलं. पण आपण एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. इथे अत्यंत ठामपणे आपल्याला सांगतोय, प्रेडिक्ट पोल हे ब्रेक्सिट असो किंवा US प्रेसिडेन्शियल इलेक्शन असो त्याच्यात चुकीचे ठरलेले आहेत असे देखील उदाहरणं आहेत. ह्याच्या आधी देखील आपण पाहिलेले आहेत की वेगवेगळ्या पोल्सच्या माध्यमातून जे काय आलंय पोल्समध्ये त्याच्या विपरीतच निकाल लागलेला आहे. म्हणून मला असं वाटतं की आपण जरी ही चर्चा सुरू असली तर चर्चा चालू राहावी, त्याच्याबद्दल काही माझं मत नाही. पण निकाल हा लवकरच काही तासात येणारच आहे. म्हणजे एक मोठा मुद्दा नानिवडेकर मॅमनी त्यांचं निरीक्षण नोंदवलं, ते म्हणजे मराठी मतांचं कन्सॉलिडेशन आणि त्याचबरोबर पोलरायझेशन, अँटी पोलरायझेशन. मराठी मतांचं जिथे कन्सॉलिडेशन होतंय तिथे अमराठी मतदारांना घराबाहेर काढण्यासाठीची असलेली चुरस. या सगळ्याकडे कसं बघताय? ह्या सगळ्याचा इफेक्ट कसा जाणवतोय तुमच्या मतदारांवर? बघा, मी आज सकाळपासून ऑन फील्ड होतो. ऑन फील्ड असताना प्रत्येक बूथवरती आपण जर पाहिलं तर जरी सकाळी टक्केवारी मतदानाची कमी होती तरी मराठी माणसांची कन्सॉलिडेशन या ठाकरे बंधूंच्या एकत्र आल्यामुळे झालेली आहे. याच्याबद्दल कोणत्याही प्रकारची शंका माझ्या मनात नाही. तिकडे मराठी माणसं सगळ्या वोटिंगला येत होती. आता मॅडमनी एक गोष्ट सांगितली मायनॉरिटी बद्दल, तर मी वांद्रे पूर्व विधानसभा किंवा वांद्रे पश्चिम या सगळ्या विधानसभेत फिरत होतो प्रत्यक्षात, तर मायनॉरिटी देखील मोठ्या प्रमाणात तिथे मतदाराला उतरली होती मतदानासाठी. ठीक आहे, मी राजू वाघमारेंकडे जाते हाच मुद्दा घेऊन. राजू वाघमारे, मराठी मतांचं कन्सॉलिडेशन जर अशा प्रकारे होत असेल तर फटका तुमच्या पक्षाला बसेल असा एक प्राथमिक अंदाज मानला जातोय. कसं बघता याकडे? नाही, मी या मुद्द्याकडे वेगळ्या पद्धतीने बघतोय नम्रता. मराठी माणसांचं कन्सॉलिडेशन ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी तुम्हाला कन्सॉलिडेशन दोन्ही बाजूनी झालेलं आहे. भाजपमधले पण मराठी उतरलेले आहेत, शिवसेनेचे जे मराठी आहेत ते पण उतरलेले आहेत, इतर पक्षाचे पण मराठी उतरलेले आहेत. तुम्ही मराठीचं कन्सॉलिडेशन ज्यावेळी म्हणता त्यावेळी फक्त ठाकरे बंधूंमुळे कन्सॉलिडेशन त्यांच्यासाठीच लोक उतरतात अशातला भाग नाही. कारण उलट असं झालेलं आहे की जर यांचं कन्सॉलिडेशन होत असेल किंवा यांचा काही परिणाम होत असेल तर आपला परिणाम पण तेवढाच मजबूत झाला पाहिजे.
या हिशोबाने आमच्या पक्षाचं वातावरण पण तेवढंच होतं. तेवढंच वातावरण बीजेपीच्या मराठी नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये होतं की कोणत्याही परिस्थितीत त्याच पद्धतीने आपल्याला उतरायला पाहिजे. त्याच्यामुळे जरी रिझल्ट तुम्ही म्हणताय तर रिझल्ट त्या पद्धतीने जरी अजून थोडी आकडेवारी वाढली, 55% 60% झाली, तरी त्याचा परिणाम जो आहे तो महायुतीच्याच बाजूनी आहे. हे 101% नक्की आहे की 101% महायुतीच उद्याच्या निकालात आपल्याला बघायला मिळेल, कारण कन्सॉलिडेशन अपोजिट साइडनी झालेलं आहे. आता राहिला मुद्दा मॅडम ज्या म्हणाल्या, नानिवडीकर मॅडम, तर आमच्याकडे किडवाई नगर आहे, आमच्याकडे मुस्लिम जो पट्टा आहे, मी जे मुंबईतले वॉर्ड आहेत, साऊथ मुंबईतले, तिथे पण मी फिरत होतो, तर मुस्लिम लोक उतरलेले दिसले. पण मुस्लिम लोक उतरून ते मतदान जे आहे ते MIMचं पण आहे, ते मतदान समाजवादीकडे पण गेलेलं आहे. त्याच्यामुळे ते मतदान ज्या पद्धतीने लोकसभेमध्ये फेक नरेटिव्ह मुळे शिवसेनेकडे वळलं होतं ते गेलेलं नाही आहे. कारण लोक राज ठाकरेंची भूमिका या मुद्द्यावरती आपण पुन्हा एकदा येऊया आपण या मुद्द्यावरती पुन्हा एकदा. मला केशव उपाध्यांची याच मुद्द्यांवरनं प्रतिक्रिया घ्यायची. केशव उपाध्यायजी, तर मुळामध्ये सगळ्यात पहिल्यांदा या भ्रमातनं आपण बाहेर पडलं पाहिजे आणि की मराठी मत एकत्रित झालं म्हणजे ते ठाकरे बंधूंकडे जातं. विधानसभेच्या वेळी हे चित्र दिसलं नाही. विधानसभेला भारतीय जनता पार्टीचा मराठी मतदार हा मोठ्या प्रमाणात होता आणि म्हणून विधानसभेला मराठीमध्ये मुंबईमध्ये सर्वाधिक आमदार हे भारतीय जनता पार्टीचे आले. मी तेव्हाच विधानसभेचं चला आता मगाशी तो आपण चर्चेत मगाच्या AI चर्चेत विधानसभेचे रेफरन्स घेऊ नका असं तुम्ही सांगितलंय. मी घेत नाही. मी आत्ताच सांगतो, मी आत्ता फार लांब जात नाही. मी आत्ता 2 दिवसापूर्वी उबाठाचे अनिल परब यांनी एका इंग्रजी वर्तमानपत्राला मुलाखत दिली आणि त्या मुलाखतीत ते म्हणतात की मराठी मुंबईत अमुक टक्के राहिलेत आणि त्यातलाही मोठा चंक भारतीय जनता पार्टीकडे जाईल. हे त्यांचं विधान आहे. मी तुम्हाला आत्ता सांगायला पाठवत नाही. त्यामुळे दस्तूर खुद्द उबाठाला सुद्धा हे माहिती आहे की मराठी मतदारांचा मोठा वाटा हा भाजपाकडे आहे, भारतीय जनता पार्टीला मतदान करणार आहे. त्यामुळे जरी समजा मराठी मतदान कन्सोलिडेट झालं असलं असं मृणाल ताईंचं निरीक्षण असलं तरी ते मतदान उभाटाला होईल हे आपल्याला म्हणता येणार नाही, हे सांगता येणार नाही. हे काही तासात आपल्याला स्पष्ट दिसेल. थोडक्यात मनसे सोबत आल्याचा काही फारसा परिणाम होणार नाही असं ते म्हणतात. योगेश चिले, तुमच्यापर्यंत योगेश चिलेचा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? आत्ता आवाज आलाय तुमचा आम्हाला. येस, मगासपासून आवाजच येत नव्हता. ओके, बोला. काय प्रश्न होता? प्रश्न असा आहे की ते सगळे म्हणतात की राज ठाकरे एकत्र येऊन मराठीचा नारा जो ठाकरे बंधूंनी दिलेला आहे त्याचा फारसा काही परिणाम होणार नाही, मराठी मतांचं कन्सॉलिडेशन हे ठाकरेंचंच आहे असं आम्ही मानत नाही असं म्हणतात ते. नाही, त्यांना तसं न मानण्याचा हक्क आहे आणि ते भाजपाचे प्रवक्ते असल्यामुळे त्यांनी अजिबात तसं मानलं नाही पाहिजे. परंतु ग्राउंड लेवलला ज्यावेळी ते फिरतील त्यावेळी त्यांच्या लक्षात येईल की रविवारची जी माननीय राजसाहेबांची सभा झाली त्यानंतर वातावरण पूर्णपणे बदललेलं आहे. मराठी मतं आता एकजूट झालेली आहेत आणि उद्याच्या निकालामध्ये तुम्हाला ते दिसतील, ते परिवर्तन सुद्धा दिसेल तुम्हाला. बरं, ठीक आहे. आपल्याला मला वाटतं आपण अनेक प्रश्न सुद्धा महापालिकेच्या दृष्टीने केलेले आहेत मुंबई महापालिकेसाठी आणि त्या प्रश्नांच्या अनुषंगाने आपल्याला त्याचं विश्लेषण करायचं. प्रसन्न, आपण मुंबई महापालिकेमध्ये आताचा जो निकाल सगळा जो काही कल समोर येतोय, कौल उद्या दिसणारे कल समोर येतो, ह्या बाबतीत लोकांनी मतदान करताना कोणकोणते मुद्दे विचारात घेतले, कोणकोणत्या मुद्द्यांवर लोकांमध्ये प्रभाव काय होता मतदान करताना करण्यापूर्वी, ते सुद्धा आपण केलेलं आहे. तो यादी प्रश्न बघूया. 10 प्रश्न आहेत. एक प्रश्न घेऊयात आणि त्यानंतर न्यूजरूम आणि आपल्या स्टुडिओमध्ये असलेल्या मृणाल मॅडम सगळ्यांकडे आपण जाणार आहोत. पहिला प्रश्न पाहूयात कोणता प्रश्न होता आणि त्याला कसा प्रतिसाद देत होते लोक. मुंबई वेगळी होणार, गुजरातला जोडणार अशा मुद्द्यांचा तुमच्या मतदानावेळी विचार झाला का, तुम्ही केला का? तर 59% लोक होय म्हणाले तर 41% लोक नाही म्हणाले. हा पहिला प्रश्न होता. मराठी, हिंदू महापौर, मुस्लिम महापौर अशा मुद्द्यांच्या तुमच्या मतदानावेळी विचार तुम्ही केला का? 58% होय म्हणाले, 42% नाही म्हणाले. तर मुंबईतील गेल्या काही वर्षातील पायाभूत सुविधांचे श्रेय तुम्ही कुणाला द्याल?
तर आपण बघितलं की या विकासाला देवेंद्र फडणवीसांचं पहिलं प्राधान्य त्यांना देण्यात आलेलं आहे आणि दुसरं उद्धव ठाकरेंना दिलेलं आहे. आपण पहिल्या प्रश्नापासून करूयात. मुंबईमध्ये मराठीचा मुद्दा हा महत्त्वाचा ठरलेला आहे. मी पहिल्यांदा विश्लेषकांपासून सुरू करतो आणि मग केशव उपाध्यायांकडे जाईन. मी महेश म्हात्रेंकडे जातोय. महेशजी, मराठीचा मुद्दा म्हणजे जरी एकीकडे आकडे वेगळे दिसत असले तरी सुद्धा लोकांच्या मनात मराठीचा मुद्दा हा चर्चेचा मात्र नक्की झाला. मुंबईमध्ये सातत्याने चर्चेत आहे, तो आजचा नाहीये. आपण ज्या वेळेस वसंतदादा पाटील यांनी मुंबई केंद्रशासित होणार हे 80च्या दशकातलं जे विधान केलेलं होतं आणि त्यानंतर महाराष्ट्रामधल्या तमाम मराठी मानणाऱ्या किंवा मराठीचा अभिमान असणाऱ्या वर्गामध्ये सातत्याने अशी चर्चा सुरू झाली, ती म्हणजे मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव आहे. आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे की स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये ज्या पद्धतीने मुंबईसाठी आंदोलन झाली, संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन झालं आणि संयुक्त महाराष्ट्राच्या या आंदोलनामध्ये जवळपास 2 पिढ्यांनी तो संघर्ष जवळून बघितलेला होता आणि त्यानंतरची सगळी जी त्याचे जे पडसाद होते ते पडसाद आपल्याला पुढच्या राजकारणामध्ये पाहायला मिळाले. त्यामुळे आता सध्या जो महाराष्ट्रातला मराठी माणूस आहे त्याला सातत्याने मुंबई तेव्हाच टिकेल असं वाटतं ज्यावेळेस मुंबईतील मराठी माणसाचं अस्तित्व राहील. ते या कारणामुळे सातत्याने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असतील आणि त्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी सातत्याने मराठीचा मुद्दा, मराठी जनांवर, मराठी लोकांवर संकट घोंगावत आहे ही चर्चा सातत्याने सुरू ठेवलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे या निवडणुकीच्या आरंभापासून तो मुद्दा चर्चेत असणं साहजिक होतं, परंतु एकच जी टेप आहे ती वारंवार किती वेळ तुम्ही चालवणार आणि किती त्याचा फायदा घेणार. बेसिक ब्रेकिंग न्यूज द्यायची झाली तर साधारणपणे कल पाहायचा झाला तर मुंबईमध्ये सत्तांतराच्या दिशेनं वारं वाहताना हे पोल तरी सांगतायत, एक्झिट पोल तरी सांगतायत. आपल्या दरम्यान आपण मगाशी AI पोल सुद्धा पाहिला, आपण प्रेडिक्ट पोलही पाहिला पुढारी न्यूजचा आणि आपण प्रश्न सुद्धा बघत होतो. पहिला प्रश्न होता मराठीचा मुद्दा चालला का, तर मुद्दा तर चाललेला दिसतोय, म्हणजे लोकांनी त्याची दखल घेतली, मतदानात तेवढं ते कन्वर्ट झालं का हा मुद्दा होता. मी केशव उपाध्यायांकडे जातो आणि त्यानंतर न्यूजरूम मधल्या आणि बाकीच्या आपल्या मान्यवरांकडे. केशवजी, मराठीच्या मुद्द्याचं नेमकं काय झालं असं वाटतंय तुम्हाला? नाही, मराठीचा मुद्दा एक लक्षात घेतला पाहिजे की तुम्हाला मतदारांना सातत्याने एकाच मुद्द्यावरती वेडं करता येत नाही. मी मगाशी सांगितलं की म्हणजे आज जो विशेषतः नवा मतदार आहे तो विचार करतो केवळ मराठी 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 भावनेच्या आधारावर केवळ वेडं करण्याचा प्रयत्न गेले अनेक निवडणुका या उभाठाकडनं झाल्या. पण प्रत्यक्षामध्ये मराठीसाठी काम किंवा मराठीसाठी त्याला काम हवं आहे, मराठी माणसाला काम हवं आहे, मराठी माणसाला विकास हवा आहे, मराठी माणसाला रोजगार हवा आहे, मराठी माणसाला चांगलं परिवर्तन हवं आहे. त्यामुळे जरी मराठी मतदाराला असं वाटलं की मराठीचा मुद्दा महत्त्वाचा आहे, पण त्याचबरोबर मराठी असतानाही त्याचे सगळे प्रश्न सोडवण्याची क्षमता कोणात आहे ते त्यांनी बघितलं आणि म्हणून त्याचं प्रत्यानंतर भलेही आता कदाचित अखिल चित्रेंना पटणार नाही, कदाचित मनसेच्या नेत्यांना पटणार नाही, कारण आता तर मतदान आहे सगळ्यांचं होऊन गेलं आहे, मतदान संपलेलं आहे. आता इथं मी दावा करण्याने किंवा अखिल चित्रेन दावा करण्याने फरक काहीच पडणार नाही. पण एक काही तासानंतर ज्यावेळी मतमोजणी सुरू होईल उद्या दुपारपर्यंत त्यावेळी हे स्पष्ट झालेलं असेल की मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी इथला मराठी मतदार उभा आहे आणि तो गेले 2-3 निवडणूक, केवळ हीच निवडणूक नाहीये, गेल्या 2-3 विधानसभेच्या निवडणुकात, महापालिका निवडणुकामध्ये ठामपणे उभा आहे.